हॅलो नमस्कार सखींनो, उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत। हे पहा आपण हिरवे मूग आहे ना त्याचे कटलेट बनवणार आहोत। हे मूग हे खूप हेल्दी असतात आपल्यासाठी, भरपूर असं प्रोटीन पण असतं त्याच्यामध्ये। आता हे एक वाटी छोटी एक वाटी मूग आहे, मोड आलेले असले तर अजून चांगले। हे पहा त्याच्यात आपण अर्ध गाजर घालूया, छान असं गोड गाजर आहे। काही गाजर खूप पांचट असतात, गोड गाजर बघून घ्यायचे। आता त्याच्यामध्ये हा माझा मोठा चमचा आहे। पहिले आपण गाजर आणि मूग फिरून घेऊया मिक्सर मध्ये, पाणी न घालता आपल्याला बारीक करायचं आहे। तर हे पहा आपण मिक्सर मध्ये फिरून घेतलेलं आहे। मिक्सरच्या भांड्यात आपण काढून घेऊया व्यवस्थित। हे पण गाजरामुळे त्याला पाणी घालायची गरज नाही पडली फिरवायला आपल्याला। आता त्यामध्ये हा माझा मोठा चमचा आहे पहा, 2 चमचे रवा घालून घेऊया। बारीक 0 नंबरचा जो रवा असतो ना तो घालायचा आहे आपल्याला। हे चवीनुसार मीठ घालू। हे व्यवस्थित आपण हाताने काढून घेऊया। छान असं आता व्यवस्थित मिक्स झालेला आहे। हे पहा आता हा रवा फुलण्यासाठी आपण त्याला 5-6 मिनिटं असंच ठेवून देऊया, तोपर्यंत दुसरी तयारी करूया। हे पहा त्यात आता बारीक चिरलेली हिरवी मिरची घालू, कोथिंबीर घालू। आता 5-1 मिनिटं झाले होते आपले त्याला मुरत ठेवलेलं। भरपूर अशी कोथिंबीर घालायची, कोथिंबीर याच्यात खूप छान लागते। एकदम हेल्दी असा आपला हा नाश्ता तयार होतो। आपण काय याला तळणार पण नाही या कटलेटला। आता आपण याला फोडणी देऊन घेऊया। फोडणीने खमंग अशी फोडणी दिली ना खूप छान टेस्ट येते। हे पहा आता फोडणी देणार आहोत आपण। तेल गरम झालेलं आहे, थोडीशी मोहरी घालू, 1 चमचा जिरं घालू। आता जिरं मोहरी तडतडली, हे पहा आपला त्या बॅटर मध्ये घालून घेऊया। हे पहा आपण आता हे कुकरला वडे बनवून हे कुकरला लावून घेणार आहोत। तर पहिल्यांदा आपण या प्लेटला तेल लावून घेऊया। हे बघा सर्व असं व्यवस्थित तेल लावून घेतलेलं आहे। आता आपण पाहिजे तो आकार देऊ शकतो, तुम्हाला कोणता पाहिजे तो आकार देऊ शकता। त्याची मी वडे बनवून घेते। आता हे पहा या साचेच्या आकाराने मी असे बनवून घेते, वेगळा आकार म्हणून आपल्याला। हे पहा छान असा आकार आलेला आहे। अजून एक बनवून दाखवते तुम्हाला। हे पहा आता मी सर्व असेच बनवून घेते। हे पहा मी ह्या अशा आकाराचे सर्व असे कटलेट बनवून घेतलेले आहे। हे पहा आता मी कुकरला लावून घेते आणि 2 शिट्ट्या करून घेते, छान असं ते वाफून शिजून निघेल। नंतर पुढली प्रोसेस करूया। मी कुकरला लावून घेते आता। हे पहा आता कुकरला लावून घेते, 2 शिट्ट्या झाल्या की थंड झाले आपण हे वडे काढून घेऊया कटलेट। तुम्हाला जर ही कटलेटची रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नक्की करून बघा। हे खूप हेल्दी असे वडे आहे, आपण मुगापासून बनवलेले आहे, त्यामुळे एकदम हेल्दी असं आहे। हे पहा ह्या प्रकारचे मी कटलेट तयार झालेले आहेत, कुकरमधून काढून थंड करून घेतलेले आहेत आपण। आता बघा हे पहा आपण तव्यावर आता तेल घालून घेतलेलं आहे। आपण तळून नाही घेणार, सर्व फ्राय करून घेणार आहोत। हे पहा
त्यात थोडी मोहरी घालू, जिरं घालू, जिरी मोहरी तडतडली की थोडंसं लाल तिखट घालू आणि पांढरे तीळ घालू. मग आपण हे कटलेट टाकून घेऊया त्यामध्ये. छान असे परतून घेऊ, चांगले असे शालो फ्राय करून घेऊया. हे पहा, असे उलटे करून घेऊया. छान असे खरपूस होतात आणि खूप छान लागतात, कारण आपण मुगाचे आहेत हे. तर थोडे आपण चिली फ्लेक्स घालून घेऊया. थोडीशी कोथिंबीर घालू. मुलांना असं काहीतरी वेगळं केलं ना खायला खूप आवडतं. खूप कलरफुल दिसलं म्हणजे त्यांना आकर्षण वाटतं ते खाण्याचं. आता आपली ही रेसिपी झालेली आहे. हे पहा, तुम्हाला आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब केलं म्हणजे माझे तुम्हाला रोजचे व्हिडिओ पाहायला मिळतील. हे पहा, मुगाचे कटलेट तयार.